या पृथ्वीवर येताना काय सोबत घेऊन आलो होतो आपण? मी असेल किंवा तुम्ही असाल किंवा आणखी कोणी असेल, काय घेऊन आलो आपण? पण इथं आल्यापासून शेवट जाईपर्यंत आपली सगळी व्यवस्था लावणारा तो आहे. राजाचा रंग रंकाचा राव बनवणारा तो आहे. कधी जीवन जगत असताना कधी कुणाला कमी समजायचं नाही, कधी कुणाला हिनवायचं नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये, ट्रेन मध्ये गाणं म्हणणारी एक वेडी साधी भोळी स्त्री सुद्धा रात्रीतून रानोमंडल होत असते. हे विसरून चालत नाही आपल्याला. पण भगवान परमात्मानं ठरवलंय कुणाला कधी काय द्यायचंय, पण त्यानंही कधीतरी आपल्यावरती धनवर्षाव करावा, आपल्याला पाहिजे ते द्यावं. याच्यासाठी तुम्हाला जे शक्य असेल ते धर्म कार्यामध्ये, जिथे कथा चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे, जिथे सत्संग चालू आहे, अशा ठिकाणी आपण थोडीशी का असेना दान दक्षिणा देऊन त्या कार्यक्रमात, हा माझा कार्यक्रम आहे या भावनेनं सहभागी झालं पाहिजे. जिथे असं वाटतंय की हे सेवा कार्य धर्म कार्य चालू आहे आणि इथे आपला रुपया कसेना लागला पाहिजे. आणि भगवंताची लीला अद्भुत आहे, अद्भुत आहे. त्याला एका हाताने देते, 1000 हाताने देते आपल्याला. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. भगवान ने बहुत दे दिया, हमें बहुत कुछ दिया है. और इतना सारा देकर भी हमने अगर उसके सत्संग में कुछ भी नहीं दिया, तो वो अगर लेता है, वो जब लेता है, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, और लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. घेताना सुद्धा तो तशाच पटीमध्ये घेतो. म्हणून त्याच्या सेवा कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. माझा महादेव तर फार भोळा आहे, त्याला तुम्ही रुपया द्या, त्या रुपयानं सुद्धा खुश होतो. रुपया द्या याचा अर्थ काय? कुठेतरी अन्नदान करा, श्रद्धेनं त्याची कथा ऐका, 1 रुपयाची अगरबत्ती त्याच्यासाठी ओवाळा, एक 5 रुपयाचा दिवा त्याच्यासाठी ओवाळा, एक 2 रुपयाचं फूल त्याला अर्पण करा, एक बेलपत्र त्याला अर्पण करा. एक तांब्याभर पाण्याला तुम्हाला 10 रुपये लागत असतील, 5 रुपये लागत असतील, 2 रुपये लागत असतील, ते पाणी आपल्या घरनं घेऊन या. थोडीशी का असेना आपल्या खिशाला झळ लागली पाहिजे. स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये एकदा भगवान श्री विष्णू भगवान शेषावरती पहुडलेले आणि लक्ष्मी माता नारायणाचे पाय दाबतायत. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुळती. लक्ष्मी चरण सेवा करते, पण चरण सेवा करत असताना तिथे उच्चैश्रवा नावाचा घोडा आला, की जो समुद्रातून प्रगट झालेला आहे. ती स्वर्गातली संपत्ती आहे. घोडा आल्यानंतर माता लक्ष्मीचं लक्ष गेलं. घोडा आलेला आहे वैकुंठामध्ये, क्षीरसागरामध्ये, आणि लक्ष्मी माता पाहतायत त्याच्याकडे. नारायणानं आवाज दिला, लक्ष्मी अगं काय पाहतेस तिकडे? मी तिथे माझ्या चरणाजवळ बसली तू, आणि त्याच्याकडे काय पाहते? माझ्या ताईंनो, जीवन जगत असताना, पतीच्या सेवेमध्ये असताना, तुम्ही तुमचं पूर्ण चित्त पूर्ण लक्ष आपल्या पतीच्या चरणाकडे, पतीच्या शब्दाकडे असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमच्या पतीची चरण सेवा करता आणि टीव्ही पाहताय. तुमच्या पतीला कडे ठसका लागला, ते ओरडून ओरडून त्यांचा घसा दुखायला लागला, तरी तुमच्या कानापर्यंत आवाज नाही गेला, तर त्यावेळेला तुमचे पती रागावतील, काही तुमचा सत्कार करणार नाहीत. बरं, आपले रागावतील यात काय नवल? विष्णू सुद्धा रागावले होते. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी अगं तू काय पाहतेस? मग दचकल्या, स्वामी मला माफ करा, हा घोडा आणि मी, आम्ही दोघे पण समुद्रातून निर्माण झालेलो आहोत. हा माझा भाऊ आहे. एका ठिकाणी जिथे जन्म होतो, जन्मस्थान ज्याचं एक असतं, तर ते नात्यानं भाऊ लागतात, भाऊ बहीण लागतात. हा माझा भाऊ आहे, मी याला खूप दिवसानं पाहिलंय, मला लक्षच नाही राहिलं तुम्ही काय बोलतात ते. लक्ष्मी मी बोलतोय, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, आणि या घोड्याला पाहण्यात एवढी तुर्ममान झाली श्रमा
माझा शाप आहे, तू सुद्धा घोड्याच्या योनीला जाशील आणि तू माझ्यापासून दूर जाशील, तुला मृत्यू लोकात जाऊन कष्ट सहन करावं लागेल. कान देऊन ऐका. माता लक्ष्मी एवढ्या गोंधळून गेल्या, स्वामी मला माफ करा, मला माफ करा, चूक झाली माझी, मला काहीतरी उपशाप द्या. नारायणानं सांगितलं तू जा, तुझा माझा वियोग होणार आहे, पण ज्या वेळेला तुला भगवान शंकराची भक्ती करण्याची सद्बुद्धी फुटेल तेव्हा भगवान श्री शंकराच्या कृपा आशीर्वादानं पुन्हा तुझी माझी भेट होईल. लक्ष्मी माता कान देऊन ऐका. लक्ष्मी मातेला आता पृथ्वीवरती येऊन त्यांना घोड्याचं रूप प्राप्त होणार आहे, पण त्या क्षीरसागरातून निघाल्या. अशा वेळेला त्यांना वैकुंठ सोडावं लागलं. अमावास्येचा दिवस होता, पूर्ण पृथ्वीवर काळोख होता, रातगड्यांची किरकिर, घनदाट जंगल पृथ्वीवरचं, पहाडी उंच सखल न चालता येईल अशी जागा. काय दुःख असेल माता लक्ष्मीच्या जीवनामध्ये. एवढं ऐश्वर्य सोडून जर मृत्यू लोकात येऊन दगडा धोंड्यांना ठेचा खाव्या लागत असतील, काटेरी वनातून चालावं लागत असेल, काळोख्या रात्रीमध्ये प्रवास करावा लागत असेल, विचार करा. असं भयान दुःख अजून आपल्या जीवनामध्ये नाही की जे साक्षात विष्णूची पत्नी आपल्या सगळ्यांना धनाचं दान करणारी माता लक्ष्मी तिच्या जीवनामध्ये आलंय. एवढं दुःख वैभव सोडून का जावं लागलं तर पतीच्या शब्दाकडे पाठमोरी झाली. त्याच कारणानं कधी आपलं सौभाग्य आपलं सर्वस्व आहे, त्या सौभाग्याच्या सेवेमध्ये आपण सावध असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. लक्ष्मी माता खूप फिरते, पोटामध्ये भयंकर भूक लागलीये, तहानेनं व्याकुळ झालीये. अमावास्येची रात्र आहे, त्या रात्री कुणीकडे जावं तिला ते कळेना. एक तिला वाडी वस्ती दिसली, त्या वस्तीवर पूर्ण काळोख होता, रात्र अमावास्येची होती. कुणाच्या तरी घरी जावं. आता तर अशी वेळ होती की खूप उशीर झालेला असल्या कारणानं दरवाजे सगळ्यांच्या घराचे बंद होते. पण लक्ष्मी माता त्या पूर्ण गावामध्ये फिरत असताना तिला असं एक घर दिसलं. खिडकीतून दिव्याचा प्रकाश तिला दिसला. दरवाजा थोडासा उघडा होता. दुःखी त्रस्त झालेली माता लक्ष्मी त्या दरवाजावर आलीये आणि तिनं त्या दरवाजातून पाहिलंय तर एक वयोवृद्ध आजी हातावरती कपडे शिवण्याचं काम करते. लक्ष्मी माता आवाज देते, आई मी आतमध्ये येऊ का? एक साधारण वयोवृद्ध आजी, तिला कल्पनाच नाही की आपल्या दारात साक्षात लक्ष्मी उभी आहे. पण म्हातारी खूप सज्जन होती. तिनं मनात संशय घेतला नाही, बाई एवढ्या उशिरा कोण ग तू, कुठून आलीस, का आली, असा एकही प्रश्न विचारला नाही. दारात उभी असलेली लक्ष्मीच म्हणते, आई मला आतमध्ये येऊ दे, मी तहान भुकेनं व्याकुळ झाले ग. आलेल्या लक्ष्मीची माहिती नसताना सुद्धा आपण ज्या देशात राहतो ना, या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती आहे, अतिथी देवो भव. दारात आलेल्या याचकाला हिंदू धर्मात जन्माला आलेली स्त्री, भारतात जन्माला आलेली स्त्री कधीच म्हणणार नाही, दारातला माणूस पाहून कधी दरवाजा बंद करणार नाही आपली स्त्री. किमान विचारन तरी कोण आहात, कशासाठी आलात. जर कोणी म्हटलं भिक्षांदेही, तिच्या घरात जे असेल ते, भले तिचं मन लहान असेल, मूठभर का असे ना धान्य त्याच्या पात्रामध्ये आणून टाकल. भले तिचं मन मना एवढं मोठं नाहीये, पोत्या एवढं मोठं नाहीये, मूठभर का असे ना ती शेरभर मूठभर दारात आलेल्या माणसाच्या झोळीमध्ये ती टाकेल. अशी एकही स्त्री नाहीये या मंडपात की कुणाला भूक लागली ती आपल्या टोपल्यातली कुरभर भाकरी देणार नाही, एखाद्याला तहान लागली त्याला तांब्याभर पाणी देणार नाही, असं एकही इथे शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि हा धर्म ज्याला सांभाळता येतो ना, त्या लोकांच्या घरी
कधी लक्ष्मी येऊन जाईल आणि त्या घराचं कल्याण करेल काही सांगता येत नाही। अतिथींच्याच रूपानं देवाधिक साधू संत लक्ष्मी माता आपल्या घराला येत असते। क्वचित अशा काही स्त्रिया असतात, आपण रामकृष्णारी म्हटलं त्या म्हणतात वा पुढच्या घरी, त्या क्वचित असतात की ज्यांना हिंदू धर्माचं महत्व कळत नाही, ज्यांना शास्त्र कळत नाही, असे क्वचित असतात। ऐका, त्या वयोवृद्ध म्हाताऱ्या आजीनं स्वागत केलं, प्यायला पाणी दिलं, हळदी कुंकवाचं औक्षण केलं। भुकेजलेली तहानलेली लक्ष्मी माता पाणी पिऊन थोडीशी शांत झाली, म्हणते आई खूप भूक लागली ग मला। ऐका बरं का कान देऊन, आई मला खूप भूक लागली। वयोवृद्ध म्हातारी थोडीशी गोंधळून गेली की आज या आलेल्या अतिथीला, या देवीला, या भगवतीला ही कोण असेल मला माहिती नाही देवी, ही स्त्री, पण हिला खायला मी देऊ तर काय देऊ? माझ्या घरात काहीच नाहीये खाऊ घालण्यासाठी। काही काहींची परिस्थिती फार तुटलेली असते पण मन मोठं असतं, काहींची परिस्थिती खूप मजबूत असते पण मन लहान असतं। ऐका, म्हातारी गरीब जरूर होती पण मनानं खूप मोठी होती। त्या वयोवृद्ध आजीला आठवलंय माझ्या घरात खाऊ घालण्यासाठी काहीच नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये मला मधाची बॉटल भरून दिली होती, आता मी तो मध खाऊ घालते। मध हा असा पदार्थ आहे की किती दिवस त्याला ठेवा व्यवस्थित साठवून सुरक्षित, तर खूप दिवस टिकतं। मग आजीनं मध घेतला, एका वाटीमध्ये लक्ष्मीला मध खाण्यासाठी दिला आणि मधाचं सेवन केलं, मध खाल्ला। माता लक्ष्मी प्रसन्न झाली, खूप खुश झाली। सांगितलं आई भले तुला भाजी भाकरी पोळी आमटी खीर काय असेल तुझ्या घरामध्ये नव्हतं, तुला ते देता नाही आलं, पण तू मला मध खाऊ घातला। आई आज मी आशीर्वाद देते की इथून पुढे तुला तुझ्या जीवनामध्ये दारिद्र्याशी संघर्ष करावा लागणार नाही। आई तुम्हाला ओळखलं नाही, मी साक्षात लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादानं रात्रीतून झोपडीचा सोन्याचा महल झाला। तेव्हापासून अशी पद्धत आहे, ज्या अमावस्येच्या रात्री लक्ष्मीचं पूजन केलं जातं। मग आता सांगा, आता दिवाळी तर तोंडावर आलेली आहे आपली, लक्ष्मी पूजन कोणत्या दिवशी असतं आपल्याकडे? मग त्याच दिवशी अमावस्येच्या दिवशी। आणि अमावस्येच्या दिवशी दारात दिवे लावून, घरात दिवे लावून, सगळ्या घराभोवती वरती दिवे लावून आपण सगळा उजाळा करत असतो दिव्यांनी। आणि त्या दिवशी आपल्या घराचे दरवाजे आपण खुले ठेवतो, लक्ष्मी पूजन करतो, झाडूला लक्ष्मी समजून त्याची पूजा करतात, लक्ष्मीची प्रतिमा मांडतात, कलश स्थापन करतात, लक्ष्मीला बतासे खडीसाखर या सगळ्या गोष्टींचा प्रसाद आपण ठेवतो, पूर्णाची नैवेद्य म्हणून ठेवतो। पण ऐका माझ्या ताईंनो, परिस्थिती नाजूक असेल तुमची, नाही तुम्हाला पूर्णाची पोळी बनवता आली, नाही तुम्हाला विशेष प्रसाद बनवता आला, 10 रुपये खर्च करून बतासे लक्ष्मीसाठी लाह्या आणता आल्या नाही तुम्हाला, काही हरकत नाही। रानावनात रानामाळामध्ये मिळणारा जो मध आहे ना, त्या मधाचा एकच बोट असं मध माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून द्या। माझी माता लक्ष्मी एवढी प्रसन्न होईल की बस तुम्हाला जे हवंय ते देऊन टाकल, लक्ष्मीचा वर्षाव तुमच्या जीवनामध्ये होईल। एवढं महत्व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या मधाला आहे। आणि या मधाचं महत्व माहिती आहे आणखी काय आहे? तर या मधाचं महत्व असं आहे की भगवान शंकराच्या पूजेमध्ये देखील बेलाच्या पानाला आपण जर मध्ये जी दांडी बेलपत्राची, त्या मधल्या दांडीला जर मध लावून शिवलिंगावरती तसं बेलपत्र जर आपण अर्पण केलं तर आपल्या जीवनातल्या अडचणीच्या गोष्टी संपून जातात आणि मधा एवढं मधुर माणसाचं जीवन होतं असं भगवान शंकर सांगतात। असंही पंचामृतामध्ये
कोणत्या कोणत्या वस्तू एकत्र आहेत की ज्या पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर महादेव प्रसन्न होतात? पंचामृत कशाचं बनतं? पंचामृतामध्ये मुख्य आहे दूध, दुसरं आहे दही. दूध, दही, तूप, पिठी साखर आणि मध या 5 वस्तूंचं मिळून पंचामृत होतं. याच्या अगोदर मी सांगते, याच्या अगोदर जर माहिती असेल तुम्हाला तर आनंदच आहे, नसेल माहिती तर लक्षात ठेवा. दूध, दही, तूप, पिठी साखर आणि मध या 5 वस्तूंचं मिळून पंचामृत तयार होतं. महादेवाच्या पूजेमध्ये मधाला खूप महत्त्व आहे. महादेवाला जर तुम्ही दूध वहाल, दुधानं महादेवाला अभिषेक कराल तर संतती संदर्भातले प्रश्न सुटून जातील. लेकरा बाळांचा प्रश्न सुटेल तुमच्या जीवनातला. महादेवाला जर दह्यानं अभिषेक कराल तर परिवारातलं प्रेम तुमचं एकजुटीनं राहील. घरात 4च माणसं असतात पण 4 लोकांची तोंड 4 भिंतीकडे असतात. याचं तोंड पाहिलं की याच्या चेहऱ्यावरचे आकडे बदलतात आणि त्याचं तोंड पाहिलं की याच्या तोंडावर 12 वाजतात. का? आज लोक मोबाईल मध्ये एवढी व्यस्त आहेत की घरातल्या लोकांचं तोंड पाहायला वेळ नाही, फक्त मोबाईलचं तोंड पाहतात. आणि मोबाईलचं तोंड पाहता पाहता स्वतःचे तोंड पाहायला वेळ नाही. या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रमाणात वापर असावा. मोबाईलमुळे माणसं बधीर झाली. बधीर शब्द फार सुंदर आहे हा. मोबाईलमुळे माणसं बधीर झाली. काय सांगू तुम्हाला, एक बधीर कंपनीतून सुटलं आणि मोबाईल खेळत खेळत घराकडे निघालं. मोबाईल खेळत खेळत घराकडे चाललं, लक्षच नाही त्याला मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात घुसलं. जाऊन सोफा सेटवर बसलं. बायको दुसऱ्याचीच आवाज देते, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे होती पहा, पण ती पण बधीर किचन मध्ये मोबाईल खेळत होती. तिनं पण पाणी घेऊन आले. कोणाला पाणी देतोय त्याचं लक्ष नाही, आपण कोणाकडनं पाणी घेतोय याचं याला लक्ष नाही. पाणी दिलं ते किचन मध्ये गेली, दोघंही मोबाईल खेळत होते. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल विचार करा. घराचा ओरिजिनल मालक आला पण तोही मोबाईल खेळतच आला. तो घरात आला, त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं आणि दुसऱ्याच्याच घरात घुसलं. एवढा मार खाल्ला काय सांगू तुम्हाला. हे कशामुळे होत आहे? मोबाईलचा अतिरेक. मोबाईल कामाचा आहे, गरजेचा आहे, फायद्याचा आहे, पण त्याचा अतिरेक काही कामाचा नाही. त्यातून तुम्ही फायद्याचं घ्या. मी का सांगते तुम्हाला, या मोबाईलमुळे परिवारातलं प्रेम कमी झालं. जवळ बापाला शुगरनं चक्कर आली तरी विचारत नाही, दूरच्या पाहुण्याला जे 400 किलोमीटर दूर आहे, हॅलो शुगरची गोळी खाल्ली का, बरी आहे का तब्येत? अरे जवळ बाप घरामध्ये चक्कर येऊन पडला तिकडे विचार ना. मग तुम्ही जर दही महादेवाला घालाल तर परिवारातलं प्रेम टिकून राहील. दह्याचा प्रभाव आहे तो. असंही पहा, एखाद्या चांगल्या कामाला निघालो आणि जर दही सांडलं किंवा दही अंगावर पडलं तर त्याला शुभ शकुन म्हणतात. दह्याला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म झाला होता, नंदबाबानं खूप मेकअप केला. मिशांना अत्तर काय लावलं, टीका काय लावला, मोत्यांची माळ घातली, पानाचा वेडा ओठात दाबला आणि नंदबाबा निघाले मुलाचं तोंड पाहायला. तेवढा ते गोपाळ आला आणि गोपाळानं दह्याचा मटकाच नंदबाबाच्या अंगावर फोडला. अंग झटकायला लागले नंदबाबा. अरे रे, माझ्या अंगावरती दही टाकलं, सगळे कपडे खराब केले. एक गवळण म्हटली, नंदबाबा सांडू द्या दही, शुभ लक्षण आहे ते. काहीतरी चांगली बातमी तुम्हाला अजून ऐकायला मिळणार आहे, सांडू द्या दही. म्हणून दह्याला खूप मोठं महत्व आहे. परिवाराचं प्रेम जर जुळवून ठेवायचं असेल तर महादेवाला दह्यानं अभिषेक करा. महादेवाला जर चमचाभर तूप आपण घातलं अभिषेकामध्ये तर आपल्याला आरोग्य चांगलं मिळतं. असंही तूप खा, शरीर बळकट होतं, आरोग्य चांगलं राहतं तुपानं. महादेवाला तुपाचा अभिषेक केला तर काय होतंय? महादेवाच्या कृपा आशीर्वादानं आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. पिठी साखरेचा अभिषेक म्हणजे पिठी साखर जर महादेवाला घातली
तर लेकरांचा हट्टीपणा कमी होतो. लेकरं घरामध्ये खूप हट्ट करतात, ऐकत नाहीत आई वडिलांचं. लेकराच्या हातानं मूठभर पिठी साखर महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा, लेकराचा हट्टीपणा कमी होईल. बरेच आई वडील या गोष्टीनं त्रस्त असतात. आणि महादेवाला जर मधाचा अभिषेक केला, ऐका, महादेवाला मधाचा अभिषेक जर केला तर महादेवाला मध घातल्याचा परिणाम कधी माझे भगवान शंकर तुम्हाला ऐश्वर्य देऊन जातील, कल्पना नाही. सगळं तुमचं जीवन सुख समृद्ध आणि ऐश्वर्यानं भरून जाईल. अशी अवस्था होईल तुमची. देवा, झोपडीचा कधी महल झाला आम्हाला कळाला नाही. म्हणून ज्या माता वर्ग पशु प्रदोषचं व्रत करतात ना, त्या प्रदोषच्या व्रताच्या कालावधीमध्ये पंचामृतानं महादेवाला अभिषेक करतात. प्रदोष व्रताची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक ब्राह्मण स्त्री, एक सामान्य तिचा परिवार आहे, छोटस तिचं मूल आहे, आणि ती तिचे पती स्वर्गवासी झालेले एकटेच आहे. अन्नाविना दरदर फिरते, भटकते. तिचं लेकरू भुकेनं व्याकुळ होत आहे. त्याच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी ती कुणाला भिक्षा न मागते. कुठे मिळतं ना कुठे मिळत नाही. गरिबी वाईट असते. पोटाचा प्रश्नही फार कठीण असतो. ज्याच्या घरामध्ये रोज अन्न शिल्लक होऊन उकिरड्यावरती जातं त्याला भुकेची काय किंमत कळणार आहे. ज्या घरामध्ये एक वेळेची चूलही लवकर पेटत नाही, फुटपाथवर अन्नाविना निराधार बसलेली माणसं, कधीतरी त्यांना जाऊन पहा, त्यांचे चेहरे सुकलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर भूक दिसते, पोटातली भूक चेहऱ्यावर दिसत असते. आणि लेकरू अन्नाविना भुकेजलेलं ते आईला पाहावल्या जात नाही. मग आई काय करते? भिक्षा मागून लेकराच्या पोटाची व्यवस्था करते. एक दिवस ती खूप फिरली, तिला खायला काही मिळालं नाही, लेकराला काही खायला देता नाही आलं. शिवमंदिरातून ओम नमः शिवाय जाप मंत्राचा उच्चार ऐकू आला. ती शिवमंदिरामध्ये गेली आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तिनं पाहिलं एक ऋषी पत्नी शिव आराधना करत होती. बेलपत्र फूल तिनं महादेवाला अर्पण केलेलं होतं. पंचामृताचा अभिषेक तिनं महादेवाला केलेला होता. त्या ऋषी पत्नीनं दिवा लावून देवाची आराधना करत होती. ही गरीब स्त्री म्हणते, देवी, तुमची पूजा अजून बराच वेळ चालेल. तुम्ही हा जो प्रसाद आणलेला आहे ना, हा प्रसाद थोडा त्यातला माझ्या लेकराला खायला द्या. माझं लेकरू सकाळपासून उपवासी आहे, हो, काहीतरी खायला द्या. ऋषीपत्नी समजदार होती. तिने थोडासा प्रसाद घेतला आणि दिला. ब्राह्मण स्त्रीने प्रसाद घेतला खरा, पण तीही भुकेजलेली होती. तिने एक घास घेतला आणि तोंडात टाकला. जसा प्रसाद तोंडात टाकला त्याच्यात मीठही नव्हतं, चटणीही नव्हती, चवेचं कुठलाच पदार्थ नव्हता. साधं फळं शिजवलेलं, ते कंदमुळं शिजवलेला प्रसाद जसं तोंडात पडलं बिना मिठाचं, तिनं थू थू केलं आणि थुंकली ती प्रसाद. प्रसाद थुंकल्यानंतर म्हणते याला चवच नाही. ध्यान लावून बसलेली ऋषी पत्नी त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणते, ताई, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतंय तू एक ब्राह्मण स्त्री आहेस. आणि हो, बरोबर आहे. तू चेहरा सांगतोय मला की तुझे पती स्वर्गवासी झालेले आहेत. हो म्हणे, बरोबर आहे. लेकराची साथ घालून तू माझ्याकडनं प्रसाद घेतलास आणि या प्रसादामध्ये तू मीठच नाही, तेलच नाही, यातली उणीव काढते. ऐकून घे माझे ताई, प्रसादामध्ये कधी खोट काढायची नसते. प्रसाद प्रसाद असतो. म्हणून जी समजदार माणसं असतात ना, सामूहिक अन्नदानाच्या पंक्तीमध्ये ती माणसं जर जेवायला बसली ना, तर ती कधीच अन्नातला दोष काढत नाहीत. आहे ते जसं असेल तसं प्रसाद म्हणून खात असतात. स्वयंपाक चांगलाच नाही, पंक्तीतला भात कच्चाच आहे, पंक्तीतल्या भातामध्ये तेलच नाही, हे असला दोष ते कधी काढत नाहीत. समजदार माणसं प्रसाद म्हणून खात असतात ते.
आणि घरातले सुद्धा प्रमुख जे असतात ना, सुनबाई स्वयंपाक करताना एखाद्या वेळेस गडबडीमध्ये एखादी चपाती करपली, खूप भाजली, काळी पडली, तर ते कधीच त्या अन्नाला नाव ठेवत नाहीत. आणि ऐका, जी माणसं सामूहिक प्रसादामध्ये अन्नात दोष काढतात आणि जी लोक आनंदानं सेवन करतात, त्या लोकांना वर्षभरात त्या लोकांच्या जीवनात फरक पाहायला मिळतो आपल्याला. ज्यांना अन्नात दोष काढला, प्रसादात दोष काढला, ते अन्नासाठी तरसलेलं दिसतं. आणि ज्यानं प्रसाद हा प्रसाद म्हणून सेवन केला, ते कोट्याधीश झालेलं दिसतं आपल्याला. ऋषी पत्नी म्हणते, ताई प्रसादामध्ये कधी खोट काढायची नाही, प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही. आणि तू आज शंकराच्या प्रसादाला नाव ठेवते, तुझ्यावर ही वेळ आली ना, यात तुझ्या पतीचा दोष नाही. मला असं वाटतंय की कित्येक जन्माचं हे तुझं पाप आहे की ते तू भोगण्यासाठी इथे आलेले आहेस. अजूनही तुला सद्बुद्धी फुटे ना की प्रसादामध्ये आपण कधी दोष काढू नये. त्या बोलण्यातून लक्षात आलं त्या गरीब स्त्रीच्या की आपली काय चूक झाली म्हणून. त्या दिवसापासून तिनं भगवान शंकराची पूजा चालू केली. जशी ऋषीची पत्नी पूजा करत होती त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रदोषाला पूजा केली. सायंकाळच्या प्रसंगी प्रदोष कालामध्ये पूजा केली, भगवान श्री शंकराचं तिनं आराधना केली, उपासना केली. आणि प्रदोषासाठी ती जो प्रसाद बनवत होती ना, त्या प्रसादामध्ये तिनं कधी मीठही टाकलं नाही, कधी चटणीही टाकली नाही. आहे तसा बिना मिठाचा प्रसाद तिनं महादेवालाही दाखवत राहिली आणि स्वतःही सेवन करत राहिली. तेव्हापासून प्रदोष अशा पद्धतीनं, जशी मी कथा सांगितली तसा साजरा करण्याची आणि प्रदोषाचा जो प्रसाद असतो देवाला दाखवायचा. त्या उपवास, दिवसभर उपवास पकडतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोषाचा दिवस येत असतो, तर मग त्या दिवशी पूर्ण उपवास धरून जे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जो प्रसाद घेणार आहात त्या प्रसादामध्ये चटणी मीठ वगैरे असं काही टाकत नाही. फिकट प्रसाद खाण्याची पद्धत तेव्हापासून चालू झाली. हर हर महादेव. याच्यातून महादेव आपला त्याग पाहत असतात, आपला भाव पाहत असतात, आपल्या अंतःकरणातल्या भावना पाहत असतात भोलेनाथ. म्हणून माझ्या ताई दादांनो, भगवान श्री शंकराची कथा आपल्याला खूप काही शिकवते. या कथेला आपण पुढे घेऊन जात आहोत. कथेला आपल्याला आणखी पुढे घेऊन जायचंय. कथेसाठी अशोकभाऊ जाधव, त्यांचे सहकारी, थेट राहुरीच्या भागातून आलेले आमचे आबा आहेत. आबांसोबत बरीचशी सहकारी मंडळी, शेडके आबा आहेत राहुरीच्या भागातून आलेले, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी, घनमोडे भाऊ, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण कथेला अजून पुढे घेऊन जाणार आहोत. एक काही क्षणाचं भगवान शंकराचं स्तुती गाणारं भजन आपण गाणार आहोत. भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, अजब है भोलेनाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा, भूत प्रेत नित करे चाकरी, सबका यही गुजारा,
कभी सर्प नहीं छुआ, गणपति राखे चूहा, कभी सर्प नहीं छुआ। भोले सर्प अटकाए, कार्तिक मोर नचाए, भोले सर्प अटकाए, कार्तिक मोर नचाए। आज का कानून नहीं है तेरा, आज का कानून नहीं है तेरा, अनुशासित है हमारा। अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। 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 जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय हो जय बैल को हरदम एक जगह पर रखे, बाघ बैल को हरदम एक जगह पर राखे। कभी न एक दूजे को बुरी नजर से ताके, कभी न एक दूजे को बुरी नजर से ताके। कहीं और नहीं देखा हमने, ओ कहीं और नहीं देखा हमने ऐसा गजब नजारा। अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। 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 जय हो जय हो, हरि बोल। जय हो जय हो, जय हो, अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। भूत प्रेत करे चाकरी सबका यही गुजारा, भूत प्रेत करे चाकरी सबका यही गुजारा। अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। अजब है भोलानाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा। अजब है भोलानाथ। जय हो, हरि बोल।
खूप आनंद आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये. खरं तर ना आपला आनंद पाहून पुरुष मंडळालाही वाटतंय आम्ही पण उठून उभं राहून नाचावं. पण गंमत अशी आहे, 2 इकडं 3 तिकडं 4 तिकडं गडबडच झाली थोडी. पण चला खूप आनंद आहे. त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून सगळी जागा आपल्याला देऊन टाकली. मला वाटलं आज तरी जागा मिळालं उद्या तरी, पण मला वाटतं कथेच्या 7व्या दिवसापर्यंत नो एंट्री जागाच नाही. असो, आपल्याला सुंदर शिव महापुराण कथेचं चिंतन करायचंय. कथेला पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. कालपर्यंत आपण कथा सत्रात चंचुलाच्या कथेपर्यंत आलो. मग शिव महापुराण कथेचं महात्म्य पाहत असताना चंचुलेच्या जीवनातलं दुःख संपलं, देवराजच्या जीवनातलं दुःख संपलं, शिवलोकी गेले. या शिव महापुराण कथेच्या चिंतनानं आणखी कोणाचं भलं झालंय का? कान देऊ नाही का? चंचुला, देवराज हे मुळात अपवित्र पापाचरण करणारी माणसं. पण एखाद्या पवित्र व्यक्तीच्या जीवनामध्ये असा काही शिवपुराण प्रभाव पडलाय का? तर साक्षात नारदजी यांच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना आहे. सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात, नारदजीच्या जीवनातलं दुःख संपवण्याचं काम शिव महापुराण कथेनं केलेलं आहे. सूत सूत महाभाग शिवोत्तम महामते श्रुत्वा तव वचो रम्यं चेतोन सकुतूहलम. आम्हाला ती नारदजीची कथा सांगा. आता इथे एक थोडासा प्रश्न आहे. नारदजी हे विष्णू भक्त आहेत आणि त्यांच्या जीवनातली अडचण शिवभक्तीनं कशी सुटली त्याचं कारण आहे. आता ही कथा, नारदजीची कथा आपल्याला शिकवते शिव आणि विष्णू भेद करण्याचं काही कारण नाही. हा विषय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण कान देऊ नाही का? नारदजीच्या जीवनामध्ये असा काय प्रसंग उभा राहिला की नारदजींच्याकडनं चूक घडली आणि त्यांना शिवभजन, शिव उपासना, शिव कथा श्रवण करावी लागली. नारदजी हे मुळात पवित्र आहेत, भगवान परमात्माचे मानसपुत्र आहेत, ब्रह्मदेवाचे. अखंड नारायण नारायण भजन करतात. तर गंमत ऐका, एकदा असा प्रसंग घडला. नारदजी एक वेळा तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना इंद्र महाराजांना टेन्शन आलं. इंद्र महाराज त्यांना प्रश्न पडला की हे बाबा वीणा वाजवून भजन करणारे, शेंडी हलवून भजन करतात, या बाबाला एवढं घोर तप करण्याची काय गरज आहे बरं? बहुतेक या बाबाला खूप जास्तीचं तप करून एखादं मोठं पद किंवा माझंच पद हडप करायचं असेल. इंद्र खूप मोठ्या पदावर बसलेला आहे, देवराज. पण त्या पदावर बसूनही इंद्र स्थिर नाही. देवराज, देवांचा राजा देवराज इंद्र, त्यानं कामदेवाला पाठवलं आणि सांगितलं, जा नारदजीची समाधी भंग करा. कामदेव आले आणि कामदेवानं तिथे नारदजीची समाधी भंग व्हावी याच्यासाठी अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन, गणांचं वादन चालू केलं.
वादन चालू झालं. कामदेव म्हणतात नाचा, गायन करा, वाजवा, नाचो गाव बजाव, नाचो गाव बजाव. एवढी नाचली, एवढं नृत्य, एवढं गायन, गंधर्वांचे गळे फाटले, वाजवणाराचे ढोल फुटले, अप्सरांच्या पायातली घुंगरं तुटली. खूप वाजवतात, खूप गाताय, तरी पण नारदजीची समाधी भंग होत नाहीये. और बजाव, और गाव, नाचो गाव बजाव, नाचो गाव बजाव. पण नारदजीच्या समाधीवर काही परिणाम होईना. शेवटी कामदेवाला राग आला. बंद करा, चालते बा, तुम्ही नका जाऊ, तुम्ही गेले तिथे काम बंद पडेल सगळं. हाकलून दिलं. आणि शेवटी नारदजींनी समाधी त्यांची भंग होत नाही म्हणून कामदेवजींनी फुलांचा हार नारदजीच्या गळ्यात घातला, नारदजीला नमस्कार केला आणि स्तुती केली. नारदजींनी कामदेवाला हरवलं, पण कामदेवांनी सुद्धा नारदजीला 3 गोष्टीनं हरवलंय. काय? फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. हार तर असा आहे, त्याचं नावच हार आहे. हार घालणारं सरळ उभं असतं, ज्याच्या गळ्यात हार घालायचा त्याला खाली वाकावं लागतं. याचा अर्थ हाराच्या समोर हार मानल्याशिवाय जो गळ्यात येत नाही त्याचंच नाव हार आहे. नमस्कार वाकून नम्रतेनं केला जातो, तो आहे नमस्कार. पण काही लोकांना नमस्काराचा अर्थ कळत नाही, गर्वानं छाती भरले, नमस्कार, जणू काय बेडूक फसला यांच्या गळ्यात घशामध्ये. असा काय कुठे नमस्कार असतो का? नम्रतेनं मृदू भाषेमध्ये जो केला जातो तो नमस्कार. फुलांचा हा स्तुती. आता काय आहे? स्तुती. फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. स्तुती एवढी कठीण आहे माझ्या ताईंनो. ही स्तुती मोठ्या मोठ्यांना फसवते, म्हणून स्तुतीपासून सावध राहा. मग कुणी म्हणेल ताई स्तुती जर घातक असेल तर चांगल्या धर्म कार्यामध्ये दान करणाऱ्या लोकांचा नामोल्लेख, मग ती पण स्तुती झाली का? कान देऊ नाही का? धर्माच्या व्यासपीठावरनं, कथा कीर्तनाच्या व्यासपीठावरनं जर एखाद्या दात्याचं, सेवेकऱ्याचं, सेवा करणाऱ्याचं, चटई उचलणाऱ्याचं, महाराजांची सेवा करणाऱ्याचं, अन्नदान करणाऱ्याचं, धनदान करणाऱ्याचं जर या व्यासपीठावरनं कथाकार कीर्तनकाराने जर गौरव केला तर समजावं ती स्तुती नाही, तो ईश्वरानं दिलेला आशीर्वाद आहे. कारण हे तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक आहे. ही स्तुती घातक नाहीये. ही ज्यांनी सेवा केली त्यांना आशीर्वाद, आणि ज्यांना सेवा करायची इच्छा आहे त्यांना प्रेरणा आहे की तुम्ही चांगल्या कामात एकत्र या. नको त्या कामात एकत्र येऊन माणसं नको ती कामं करतात. चांगल्या कामात एकत्र या, इथून आशीर्वाद घ्या. या व्यासपीठावरनं इथे कोणी वाचक, सूचक, कथाकार आशीर्वाद नाही देत. ही डायरेक्ट ईश्वराचा आशीर्वाद असतो. फक्त माध्यम आम्ही आहोत की आमच्या तोंडातून भगवान तुम्हाला आशीर्वाद देत असतो. या व्यासपीठावरनं जे तुमचं कौतुक होईल ती स्तुती घातक नाहीये. कोणती स्तुती घातक आहे? एखादी सून सासूला जबरदस्त भांडलीये आणि शेजारीने सुनेच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली, वा रे वाघीण, समजावं ही स्तुती तुमची घातक आहे. ही स्तुती चांगली नाही. एखाद्या लेकरानं चोरी करून आलंय आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, वा रे वाघा, जे कुणाला जमलं नाही ते तू केलं, चांगली चोरी केली. ही स्तुती आपल्याला घातक आहे. वाईट काम केलंय त्याच्यासाठी जर कोणी आपलं कौतुक करत असेल तर ती स्तुती आपल्याला फसवणारी आहे, आपला घात करणारी आहे. चांगल्या कामासाठी होऊ दे आपली स्तुती, आपण त्याच्यात नाही बळी पडायचं, पण आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्याकडे पाहून आणखी कोणीतरी नवीन एक दाता प्रेरणा घेऊन तयार होणार आहे. धार्मिक क्षेत्रातली स्तुती चांगली आहे. पण नारदजीची फसगत कशी झाली? नारदजींना झाला गर्व. नारदजींची स्तुती केली खरी, पण नारदजींना गर्व झाला. चुकीची स्तुती झाली. कामाला जिंकणं कठीण आहे. कामदेव काय म्हटले? नारदजी, जे शंकराला जमलं नाही ते तुम्ही केलं. जे शंकराला जमलं नाही
ते तुम्ही केलंय. आता कामदेवाचा विषय निघाला म्हणून सांगते. असंच एकदा कामदेव, आता इथे नारदजी जिथे तपश्चर्या करायला बसले होते तिथे कामदेवाचा प्रभाव का बरं चालला नाही? त्याचं कारण सांगते. त्याच जागेवरती भगवान शंकर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते आणि शंकर भगवंतानं त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवानं प्रयोग केले होते. तर महादेवानं तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाळून टाकलं होतं. हे तर ऐकलेले तुम्ही. महादेवानं काय केलं? कामदेव जाळला आणि सांगितलं की या कामदेवा, भविष्यात या जागेवर जर कोणी तपश्चर्या करण्यासाठी बसलं तर 20 कोस तुझा प्रभाव चालणार नाही. ती सगळी भगवान शंकराची कृपा होती. पण नारदजीला वाटलं मीच काम जिंकला. अरे त्या जागेला महादेवाचं कवच होतं की 20 कोसावर या जागेमध्ये कामदेवाचा प्रभाव चालणार नाही. आणि त्याच्यात एक घडलेली घटना सांगते. कामदेव जाळल्यानंतर रती रडत आली होती कामदेवाची पत्नी. म्हणे भोलेनाथ, माझा पती तर तुम्ही मारला, माझा पती मला द्या. महादेवानं सांगितलं, रती, कृष्णपुत्र प्रद्युम्न रूपात तुझा पती तुला मिळेल. पण रती बोलली, ठीक आहे, माझा पती मला मिळेल, पण या आंब्याच्या झाडानं काय केलं तुम्हाला देवा? आंब्याच्या झाडासहित माझा पती जाळून टाकला तुम्ही. या आंब्याच्या झाडालाही काहीतरी वरदान द्या. तर महादेवानं वरदान दिलं, या आंब्याच्या झाडाला मी वरदान देतो, याला 12 महिने तर फुललेलं असलच आहे. आंब्याच्या झाडाला 12 महिने पानं असतात आणि या आंब्याच्या पानाचा उपयोग घरामध्ये शुभ मंगल प्रसंगी केला जाईल. घराला याच आंब्याच्या पानाचं तोरण बांधल्या जाईल. सत्यनारायणाची पूजा असेल, वास्तुशांतीची पूजा असेल, मंगलमय पूजा ज्या वेळेला परिवारामध्ये घरामध्ये सामूहिकरित्या ज्या वेळेला करतील तर त्यावेळेला कळस बसवण्यासाठी आंब्याच्याच पानाचा प्रयोग केला जाईल. हे आंब्याच्या पानाला महादेवानं दिलेलं वरदान आहे की तुझा पूजा पाठामध्ये आम्ही सहभाग करून घेऊ. मग त्या जागेला अगोदरच महादेवाचं वरदान होतं म्हणून तिथे कामदेवाचा प्रभाव चालला नाही. पण नारदजीला मध्येच गर्व झाला की मी जिंकला काम. स्तुतीनं नारदजी फसले. स्तुती चांगली नाही. स्तुती मोठ्या मोठ्यांना फसवते. उदाहरण सांगते. 3 मुली होत्या अतिशय देखण्या, एवढ्या सुंदर होत्या ना, भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला लावलेला बाणच, सुंदर काळे भोर डोळे, भुजंगासारखे वेणे, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, डाळिंबीसारखे ओठ, सुंदर कानाची चाफेकळे, गोरा रंग, सुडोल बांधा, चालतायत जणू काय हरणीच्या चालीनं. सुंदर देखण्या मुली होत्या पण कुठेच त्यांचं जमत नव्हतं. का? तर तिघींकडे 3 अडचणी होत्या. एक होती तुताणी, एक गेंगाणी आणि एक बोबडी. तिघीकडे 3 चमत्कार. काळ जुना होता. थोडी जरी मुलीमध्ये काही जरी उणीव असेल तर त्या मुलीचं लवकर जमत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीचा काळच कठीण होता. पण आताचा काळ पुरींना पूर्ण अनुकूल आहे. आता कशी जशी असेल तशी स्वीकारायला तयार आहेत. तुताणी असू द्या, गेंगाणी असू द्या, बोबडी असू द्या, पण आता मुलीच मिळत नाही. काळ बदललेला आहे. काळ कधीच हा कायम कुणाचा नसतो, बदलतो. त्याचं नाव काळ आहे. पूर्वी मुलांचा काळ होता, आता मुलींचा काळ आहे. पूर्वी मुलगा मुलगी पाहायला जायचा आणि मग पसंत पडली तर ठीक, नाही तर रिजेक्ट. पण आता काळ बदलला. आता अगोदर मुलगा मुलगी पाहायला जात नाही, अगोदर मुलीचे वडीलच मुलाचं घर दार शेती बाडी कसं आहे ते पाहायला जातात. आणि योग्य असेल तरच आमच्या घराला, नाही तर तिकडून तिकडच जा, इकडे येऊ पण नको. काळ बदलला. त्या 3 मुली होत्या, तिघींचं कुठे जमत नव्हतं. वडील वैतागून गेले. वडील म्हटले, पुरींनो, आता हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, पाहुणे जाईपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. मुली म्हटल्या, ठीक आहे पप्पा, आम्ही बाबा बोलणारच नाही. पाहुणे पाहायला आले. पोरींनी असला सुंदर स्वयंपाक केला पहा. मुली सुंदर होत्या. अगोदर पाहण्याचा कार्यक्रम झाला. देखण्या मुली पसंत पडल्या, सुपारी फोडली, तारीख काढली आणि मग पुरी पसंत पडल्यानंतर पुरीने स्वयंपाक केला पाहुण्यांना.
सुंदर भाजी, 4-5 प्रकारच्या भाज्या केल्या. बटाट्याची भाजी, कोशिंबिरी वडी, दोडक्याची भाजी, भोपळ्याची भाजी, मिरची भाजी, बऱ्याच प्रकारच्या भाज्या केल्या. खूप भाज्या केल्या. पापड तळले, लोणचं बनवलं, आणखी पुरणाची पोळी, साधी पोळी, पुरी बनवली, अनेक प्रकारचे पदार्थ, भेंडीची भाजी केली होती, हिरव्या मिरच्याचा ठेचा होता, लसणाची चटणी होती, कांद्याची चटणी होती, टोमॅटोची चटणी होती. आता मी एवढं काही सांगते, तुम्ही थोडंसं कंट्रोल करा स्वतःला. एखाद्याचं जेवण पण होईल एवढ्या पदार्थामध्ये. खूप त्यांनी पक्वान्न बनवले. आमटी केली, खीर केली, वडी केली, कढी केली, बासुंदी केली, अनेक पदार्थ बनवले. पुरणाची पोळी तर अशी बनवली, आपल्याकडे नाही बनवत पहा तशी. विदर्भात पोळी बनवतात. आम्ही नागपूरला कथेला गेलो होतो. नागपूरमध्ये सावनेर तालुका आहे, तर प्रॉपर शहरात कथा होती. असली छान पोळी केली होती ना तिथल्या त्या ताईंनी. छोटी कणिक, मोठं पुरण आणि एवढीच तळ, आता एवढीच पोळी. फक्त पोळी तोडायची, त्या तुपात भिजवायची, तोंडात सोडायची. गाठ ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा पोटभर खाईल. असली जबरदस्त पोळी. तसली पोळी परत खायलाच भेटली नाही इकडं. असली पोळी केली होती. तर त्या पोरींनी तसली पोळी बनवली. छान स्वयंपाक केला. पाहुणे जेवायला बसले. वडील आणून वाढतायत, मुली स्वयंपाक आणून देतात, वडील आग्रह करतात. खूप छान जेवण चालू आहे. एक छोट्या पोटाचा पाहुणा होता, त्याचं पटकन पोट भरलं. पोट भरल्यानंतर मग जेवायला वडील वाढत होते. पाहुण्याला आग्रह केला, थोडं घ्या ना अजून. नाही म्हणे, माझं पोट भरलं. पण तो पाहुणा खूप चतुर होता. तो म्हटला, मी सकाळी 10 वाजल्यापासून आलोय, दुपारचे 4 वाजले आता, आणि पोरी अजून बोलतच नाहीत. नेमकी अडचण काय आहे? मग काहीही करून या पोरींना बोलतं करायचं. पाहुणा चतुर होता. त्यानं ताटाकडे पाहिले, कढीची वाटी होती. त्यानं कढीमध्ये 5 बोटं बुडवली आणि फुर्रकन फुरका मारला. म्हटलं, वाह, काय कढी झाली. अशी कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. एवढी जाहिरात केली कढीची. जिनं कढी केली होती ती पातीला घेऊनच बाहेर पळाली. ती म्हटली, पाहुणं, कलियुगत गोल झाली का? थकालपथून घामाघूम झाले मी. त्यात जीव धातलं, मेव धातलं, वालू कथोली कली, घ्या ना पली पली. कली घ्या पली पली म्हटल्यानंतर पाहुण्याला चक्करच आले. त्या कढीच्याच पातेल्यात पडलं. तोंडानं काय, नाकानं कढी ओढायला लागला, फुर्र फुर्र. आता ही जी 2 नंबरची ती मध्ये मध्ये अडकत होती, ती शिरा वाढत होते शेजारी. ती म्हटली, अगं कशाला बाबा 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 बोलली. अग ग ग ग ता 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 ताई कशाला बो बो बोलली म्हणेपर्यंत ज्याला शिरा वाढत होते त्याच्या नरड्यातच घास फसला. तो शिऱ्याच्या टोपल्यात पडला. सगळ्या तोंडाला शिरा फासला त्याच्या. तिसरी होती गेंगाणी. ती म्हटली, काय केलं तुम्ही, कशाना बोलणार, जमण्यानं मोडणं. कन्नगा नांजणगाव. पाहुणे जेवत्या ताटावरनं असे पळाले. हायवेवरनच कट मारायचे, पण इकडं काय आतमध्ये येत नव्हते. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून काय शिकायचंय की त्या कढीची, पदार्थाची स्तुती केली तर पुरींचं जमलेलं मोडलं. म्हणून माझ्या ताई दादांनो, स्तुती माणसाला फसवते. पण चुकीचं काम करा आणि तुमची कोणी स्तुती करत असेल तर त्यावेळेला सावध राहा. इथे नारदजी फसलेले आहेत का? चुकीच्या पद्धतीने त्यांची स्तुती. नारदजी, काम जिंकला तुम्ही, काम महादेवानं जाळला, तुम्ही जिंकला. आणि नारदजीची इथे फसगत झाली. नारदजी गेले महादेवाकडे, भोलेनाथ, काम जिंकला या पठ्ठ्यानं. भगवान श्री शंकराला असं लक्षात आलंय की आता हे माझं लेकरू, माझे नारदजी, यांना तपश्चर्येचा अहंकार झालाय. भगवान भोलेनाथ म्हणतात, नारदजी, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही काम जिंकलाय. पण तुम्ही काम जिंकलेला सगळीकडे जाहिरात करू नका, कुणालाच सांगू नका.
नारदजीला वाटलं या बाबाला आपलं मोठेपण सहन होईना वाटतं, कुणाला सांगू नका म्हणतायत. ठीक आहे असं म्हणून नारदजी पुढे गेले आणि श्री विष्णूला सांगितलं, भगवान मी काम जिंकला. नारायणाच्या लक्षात माझ्या लेकराला अहंकार झालाय, अहंकाराचा फोड आला. भगवान श्री नारायण म्हणतात, नारदा कौतुक आहे तुमचं की तुम्ही काम जिंकला. नारदजी तुम्ही तर काम जिंकलाय, पण तुमची एवढी महती आहे की तुमचं भजन करणारी लोकही कामाला जिंकतील, एवढं तुमचं कौतुक आहे. नारदजीचं खूप कौतुक केलं, खूप स्तुती केली. नारदजीला अधिकच गर्व झाला. नारदजी पुढे गेले, पण भगवान आपल्या भक्ताची खूप काळजी घेत असतात. भगवान परमात्मा एक सुंदर नगर तयार करतात, त्याचं नाव श्रीनिवासपूर. तिथे शिलनिधी नावाचा राजा, त्या राजाची मुलगी विश्वमोहिनी अप्रतिम सुंदर, आणि ती विश्वमोहिनी तिच्या लग्नाची तयारी. नारदजी तिथून चालले. देशदेशीचे राजकुमार जमा झालेले आहेत. राजकुमार नारदजीनं पाहिले. नारदजी विचारतात, का बरे इथे तुमची का सगळ्यांची गडबड लगबग चालली? म्हणे इथे विश्वमोहिनी नावाची सुंदर तरुणी आहे, युवती आहे. तिला प्राप्त करण्यासाठी, तिच्या लग्नासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्हाला असं वाटतंय की तीच आम्हाला पत्नी म्हणून मिळावी, म्हणून आम्ही नंबर लावत आहोत. नारदजी म्हटले, लग्नाचं काम आहे, आपण कशाला मध्ये लक्ष घालायचं, पण जाता जाता या मुलीचं भविष्य सांगून जाऊ म्हणून तिथे नारदजी राजभवनामध्ये आले. राजभवनामध्ये आल्यानंतर राजा भेटला. राजा म्हणतोय, नारदजी या, आगतम स्वागतम सुस्वागतम. नारदजी तुम्ही आलात, अहो भाग्य आमचे, आम्हाला आनंद वाटतोय. आता आलाच आहात तर माझ्या मुलीचं भविष्य सांगा, माझ्या मुलीचं भाग्य सांगा की तिला कसा पती मिळणार आहे. त्यावेळेला नारदजी म्हणतात, तुमच्या मुलीला बोलवा. राजानं आपल्या मुलीला आवाज दिला, बेटा विश्वमोहिनी ये. विश्वमोहिनी सुंदर शृंगार करून ठुमकत 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 चालत आलीये. विश्वमोहिनीची चाल पाहूनच नारदजी एवढे आश्चर्यचकित झाले. बाप रे बाप, किती सौंदर्य आहे हे, असं सौंदर्य मी या विश्वात पाहिलं नाही. जर मला माहिती असतं या जगामध्ये एवढं सौंदर्य आहे तर कालच्या पेपरला काम जिंकला अशी मी जाहिरातच दिली नसते. पण विश्वमोहिनी आलीये, तिचा हात हातात घेतलाय, हात हातात, आणि नारदजी तिचं तोंड पाहतायत. हाताकडे लक्षच नाही, तोंडाकडे पाहतायत. शेवटी राजाला म्हणावं लागलं, महाराज तोंड काय पाहता, हात पहा आणि माझ्या मुलीचं भविष्य सांगा, तिला कसा पती मिळणार आहे म्हणून. विश्वमोहिनीचा हात पाहिला नारदजीनं. तिच्या हातावरती होतं, विश्वाचा पती हिला मालक म्हणून मिळणार आहे. सांगितलं, असं सांगितलं नारदजीनं की राजा ही ज्याला वरमाला घालेल ना तो विश्वाचा मालक बनणार आहे. उलट सांगितलं. नारदजी तिथून निघाले आणि त्वरित तिथून बाहेर पडले. भगवान श्री विष्णूची आराधना केली. भगवान श्री विष्णूचं ध्यान लावलं. भगवान प्रगट हो जाओ, भगवान प्रगट हो जाओ, भगवान प्रगट हो जाओ. भगवान प्रगट झाले. काय पाहिजे नारदजी? भक्ती, ज्ञान, वैराग्य. देवा भक्ती, ज्ञान, वैराग्य नकोय, हे आता खूप प्रमाणामध्ये माझ्याकडे आहे. मग काय देऊ? म्हणजे मला सुंदर बनवा, सुंदर बनवा असं म्हणतायत नारदजी. नेमकं किती सुंदर बनवायचं तुम्हाला? मला खूपच सुंदर बनवा. नेमकं किती सुंदर बनवू? म्हणजे खूपच सुंदर बनवा. किती सुंदर? म्हणजे तुमच्यासारखं सुंदर बनवा.
भगवान म्हणतात, नारदा माझी अनेक रूप आहेत, मग कसं रूप तुम्हाला देऊ? देवा तुमच्या हरिरूपासारखं सुंदर बनवा मला. हरिरूप की एक वानराचं पण रूप आहे देवाचं. तथास्तु नारदजी, ज्या रूपानं तुमचं कल्याण होईल असं रूप तुम्हाला देतो. नारदजीला एवढं सुंदर बनवलं, हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती. नारदजी अख्खे सुंदर, फक्त तोंडात बंदर, अख्खे सुंदर. नारदजी सुंदर झाले. नारदजी हातन पायच पाहतात, तोंड पाहायला वेळच नाही त्यांना. आले, राजकुमारांच्या लाईन मध्ये येऊन बसले. विश्वमोहिनी पाहिलं, पहिल्याच लाईन मध्ये वानर, सगळी लाईन सोडून दिली, शेवटच्या लाईन वर गेली. नारदजी उंच टाचा करून पाहतात, वो उधर क्यों चली गई? उसने मुझे देखा नहीं क्या? उसने मुझे अच्छे से देखा नहीं, वो उधर क्यों चली गई? आजूबाजूचे राजकुमार म्हणत होते, महाराज नीचे बैठ जाओ, चक्कर लगाकर यहीं पर आएगी. आपके जैसा सुंदर यहाँ पर दूसरा कोई नहीं है. तुमच्या एवढं सुंदर कोणी नाही, चक्कर खाऊन इकडंच येईल. नका उंच टाचा करून पाहू, बसा खाली. नाही, उधर क्यों चली गई? असं म्हणतायत तोवर त्या विश्वमोहिनीनं राजकुमाराच्या रूपातल्या श्री विष्णूला वरमाला घातली आणि भगवान नारायण घेऊन गेले. बोलिये लक्ष्मी नारायण भगवान की जय. भगवान घेऊन गेले. नारदजीला राग आला, काय पारख या मुलीला रूपाची, आणि रूपाची पारख न करता ही मुलगी या सावळ्या राजकुमाराला वरमाला घालून त्याच्यासोबत निघून गेली. शास्त्र सांगतंय, मुलगी लग्न प्रसंगी मुलाचं रूप पाहते. सासूबाई संपत्ती पाहतात जावयाची, पण सासरा समजदार असतो, तो होणाऱ्या जावयाचं ज्ञान पाहत असतो. कन्या वरयते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनः. माझ्या ताई दादांनो, लग्नाचे प्रसंग हे फार विचारपूर्वक पार पाडायचे असतात. लग्न हा काही बाहुला बाहुलीचा खेळ नाहीये, आयुष्य व्यतीत करायचं असतं. आई वडिलांना सांगेन मी, मुलीसाठी स्थळ पाहत असताना तुम्ही विचारपूर्वक पाहतच आहात, पण तुम्ही जेवढी श्रीमंती लक्षपूर्वक पाहतात, तेवढं मुलाचं ज्ञान आणि त्याचा मित्रपरिवार सुद्धा पाहत जा. मित्र चांगले असतील, मुलगा चांगल्या लोकांमध्ये उठत बसत असेल, भले तो संपत्तीनं थोडा कमी असेल, पण मुलगा जर संस्कार संपन्न असेल तर त्या मुलाला मुलगी द्यायला घाबरू नका. त्याला व्यसन आहे का? तो एकादशी करतोय का? तो कधी सप्ताहात सेवा कार्य करताना दिसलाय का? ह्या जर चांगल्या गोष्टी त्या मुलाकडे असतील तर भले तो धनानं कमी असेल, पण त्याला मुलगी देताना कुठल्याही प्रकारचं भय मनामध्ये ठेवू नका. हा आईवडिलांनी विचार करा. आणि ज्या तरुण मुली आहेत, माझ्या सगळ्या बहिणींना सांगेन मी, माझ्या तायड्यांनो, काळ फार कठीण आहे. मनानं लग्नाचा निर्णय घेऊ नका. आईवडिलांना न सांगता घर सोडून कुठे जाऊ नका. मुलगी ही आईवडिलांची संपत्ती आहे, ती तिजोरी आहे, ती आईवडिलांचा मान आहे, सन्मान आहे, आईवडिलांचा गर्व आहे. तुमचं अज्ञान आणि तुम्ही अज्ञानात घेतलेला एक निर्णय तुमच्या एकटीचं जीवन नाही, तर आईवडिलांचं सुद्धा जीवन उद्ध्वस्त करत असतो. आणि आपल्या मुलीनं कुठे चुकू नये याच्यासाठी थोडीशी काळजी आईनं घ्यायची आहे. वडील तर घराच्या बाहेर असतात. आईनं मुलीच्या हातात शक्यतो मोबाईल देऊ नका. शक्यतो 8वी ते 12वी या वयोगटातल्या ज्या मुली आहेत ना, त्या लेकरांना थोडीशी समज कमी असते. टी व्हीवर पाहायचं, मोबाईलवर पाहायचं, तसं जगायचं. हिरोईन्स कसा मेकअप करते, कसे कपडे घालते, कशी ॲक्शन करते, ती तिला फार आकर्षण वाटतं त्या गोष्टीचं. कारण कळत नाही ना, आपल्या मुलीचे विचार चांगले राहावेत, तिला आईवडिलांची कदर किंमत लागावी, आईवडिलाच्या कष्टाची जाणीव त्या मुलीला राहावी. याच्यासाठी प्रत्येक आईचं कर्तव्य आहे, लहानपणापासूनच मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्या हातात हरिपाठ द्या, त्यांना तुळशीला पाणी घालायला सांगा, त्यांना एकादशीचं व्रत करायला लावा, त्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सांगा. आपल्या पंचक्रोशीत कुठेही कथा, कीर्तन, भजन चालू असेल ना, लेकराला घेऊन या. तुमच्या जीवनामध्ये लेकरा बाळांच्या चुकीनं कुठलं दुःख तरी येणार नाही, एवढी गोष्ट मात्र तुम्हाला सांभाळावी लागेल की त्यांना कथा कीर्तनात घेऊन यावं लागेल.
इथे सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करायचा विषय आहे हा. फक्त आई वडीलच नाही, तर फक्त मुलंच नाही, तर मुलं देखील आणि आई वडील देखील. तर वय कमी असतं, समाजाचं ज्ञान नाही, कानावर काही चांगलं पडलेलं नाही, डोळे चित्रपटाशिवाय दुसरं काही पाहत नाही, मग बुद्धीमध्ये तसेच विचार शिरतात. आणि चित्रपट तर एवढा वाईट परिणाम करतात माणसाच्या मन आणि बुद्धीवरती. चित्रपट पाहताना काही क्षणासाठी चुकीचे विचार माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात, विकृती निर्माण होते. शक्यतो आपल्या मुलीला चित्रपट पाहू देऊ नका माझ्या ताईंनो. थोडंसं ती तुमच्यावर चिडचिड करल, तुम्हालाही थोडासा त्रास होईल. आणि मुलीनं चित्रपट पाहू नये याच्यासाठी तुम्ही सुद्धा चित्रपट पाहणं बंद करा. भले तुम्ही पाहत असाल तर अगोदर तुम्ही स्वतःला निर्बंध घाला. कारण तुमची खरी संपत्ती तुमची मुलगी, तुमचा मुलगा आहे, तुमची ती प्रॉपर्टी आहे. ते खूप चांगले निघाले, चांगले निवडले तर ते तुमच्या जीवनाचं समाधान आहे. म्हणून अगोदर आपण स्वतःला शिस्त लावा, म्हणजे आपली लेकरं बेशिस्त होणार नाहीत. ती विश्वमोहिनी त्या मुलीला काय पारख आहे रूपाची माझ्या, असं म्हणून नारदजी म्हणतात. नारदजी रागाने निघून गेले तिथून. आणि नारदजी पुढे गेल्यानंतर पाहिले त्यांनी एक सरोवरामध्ये, तर नारदजी सगळे सुंदर, फक्त तोंडात बंदर. नारदजीला राग आला, म्हणे मला माझ्या विष्णूनं फसवलं, माझ्या देवानं मला फसवलं, वानराचं तोंड केलं माझं. विष्णूबद्दल मनामध्ये चिडचिड करत होते, तेवढ्यात समोर विश्वमोहिनी आणि विष्णू दिसले. आता घरात एखाद्याच्या नावावरनं भांडणं व्हावी तर नेमकं तेच माणूस दारात दिसावं, आगीत रॉकेल टाकल्यासारखं होतं. नेमके विष्णू तिथे दिसले, ती विश्वमोहिनी. नारदजीला खूप राग आला. नारदजी म्हणतात, भगवान, जिला मला प्राप्त करायचं होतं तिचा आणि माझा तुम्ही वियोग केला. माझा शाप आहे भगवान तुम्हाला, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल. आणि जे तोंड तुम्ही माझं वानराचं बनवलंय ना, अशाच तोंडाच्या प्रजातीकडनं तुम्हाला मदत घ्यावी लागेल, असा शाप दिला नारदजीनं. आणि शाप दिल्यानंतर त्याच क्षणाला सगळी माया अदृश्य झाली. विश्वमोहिनी पण नाही, सरोवर नाही, ते नगर नाही, काहीच नाही. नारदजी दचकले, देवा हे काय होतं? म्हणे ही माझी माया होती. देवा माझ्याकडनं काय घडलं? या मायेपोटी मी तुम्हाला शाप दिला, माझी चूक झाली, मला माफ करा. भगवान नारायण म्हटले, नारदा, जे काही घडलं ते माझ्या इच्छेनं घडलं. तुम्हाला तपश्चर्येचा झालेला अहंकार संपवण्यासाठी मी ही लीला रचली. पण नारदजी दुःखी होते. नारदजी मनामध्ये विचार करतायत की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, आता या चुकीमध्ये दुरुस्ती कशी होईल. नारदजी ब्रह्मदेवाकडे आले, बाबा माझी खूप मोठी चूक झाली आहे, मी नारायणाला शाप दिला, माझ्या आराध्याला मी चुकीचं बोललो, मला या दोषातून निवृत्त करा. ब्रह्मदेवानं सांगितलं, नारदजी याच्यासाठी एकच मार्ग आहे. भगवान श्री शंकराची शिवकथा तुम्हाला ऐकावी लागेल आणि भगवान श्री शंकराच्या नामाचं चिंतन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही शिवनामाचा जाप करा, शिवसहस्त्रनामाचा उच्चार करा. शिवसहस्त्रनामाचा उच्चार करत 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 जाल तर या दुःखातून तुम्ही निवृत्त व्हाल. आपणही सगळेजण शिवनामाचा जप करू. शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा,
हर हर महादेव। एक ही शिव का नाम है साचा, और जगत में सब कुछ झूठा। उसे प्यार कर ले तू प्यारा मिलेगा, शिव नाम जप ले सहारा मिलेगा। शिव नाम जपले सहारा मिलेगा। शिव सहस्त्रनामाचा उच्चार केला आणि शिव सहस्त्रनामाचा उच्चार झाल्यानंतर स्वतः ब्रह्मदेव नारदजीला शिव महापुराण कथा सांगू लागलेले आहेत की जी कथा आपण श्रवण करत आहोत। अगोदर ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती कशी झाली तिथपासून सुरुवात केली। या सृष्टीची निर्मितीसाठी अगोदर थोडंसं ऐका। युगांचे 4 प्रकार आहेत, सत्ययुग, त्रेता, द्वापार आणि कली। सत्ययुग आहे 17,28,000 वर्षाचं। 17,28,000 वर्षाच्या सत्ययुगामध्ये माणसं 1 लक्ष वर्ष जगत होती। खूप आयुष्य होतं माणसाला।